मोठे गुन्हे देखील दाखल केले आणि एवढंच करून थांबले नाहीत तर या प्रसंगी काँग्रेसच्या 200 ते 250 मित्रांवर देखील गुन्हे दाखल झाले। तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले त्यामुळे आम्ही सांगितलं की आम्ही मग आता कुठेही आम्हाला सुविधा नको, आम्ही अटक करून घेऊ आणि आम्ही स्वतःला या प्रसंगी अटक करून घेतली। मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही जेलमध्ये गेलो। खरं तर भाजप सेनेचं हे जे शासन आहे हे शासन हे हिटलरवादी शासन आहे। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे शासन करते आणि त्याचीच एक झलक ही चिखलीमध्ये दिसली आहे। आणि माझ्या सहकाऱ्यांवर जो लाठीचार्ज झाला आणि मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जेलमध्ये जो एक मिनिट घालला तर त्याच्यात आमचा उत्साह पुन्हा द्विगुणित झालाय। या सरकारचा जो मनसुबा होता की आमचा उत्साह कमी करायचा, आम्हाला धाकी मारायचं, तर तसं न होता उलट आणखी जास्त उत्साहाने मी आणि माझे सर्व सहकारी या सरकारच्या विरोधात, या शासनाच्या विरोधात पुन्हा पेटून भिडून उठू। आमच्यावर जो काही लाठी हल्ला झाला आणि आमचा एक मिनिट जो जेलमध्ये गेला त्या एकेका लाठीचा आणि एकेका मिनिटाच्या जेलचा हिशोब सव्याच आणि मी येणाऱ्या लोकसभा विधानसभामध्ये काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमच्यावर प्रेम करणारे सर्व या गोष्टीचा सव्यास परतफेड केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र उन पे दाखल हुए। हम लोगों को अटक हुई, हम लोगों ने खुद होके हम लोग जेल में गए। ये जो शासन है भाजपा और सेना का, ये हमारे हौसले जो है उनको कुचलना चाहता है, लेकिन हमने ये दिखा दिया कि वो हमारे हौसले कुचल नहीं सकते। दोबारा दुगनी ताकत से हम लोग बाहर आए हैं और ये जो शासन है भाजपा सेना का, इनको इसका पूरा बदला हमारे कार्यकर्ता आने वाले लोकसभा और विधानसभा में लेके रहेंगे। ये मैं आपको बोलता हूँ कि गेट के बाहर तक सब शांततापूर्वक था, आपका भाषण हुआ तब तक ठीक है, पर अंदर जाने के बाद में ऐसा क्या आप दोषी किसको मानते लाठीचार्ज के लिए? अंदर 2 गुट जो तकरार देने आए थे, कंप्लेंट देने आए थे और जो रोकना चाहते थे, उनमें सिर्फ कहा सुनी हुई, इसके ज्यादा उससे अंदर कुछ हुआ नहीं। लेकिन पुलिस ने गलत निर्णय लिया लाठीचार्ज का और लाठीचार्ज होने की वजह से मामला उनके हाथ में से निकल गया और उसके बाद उन्होंने हम लोगों पे गुन्हे भी दाखिल कर दिए। ये भी बहुत गलत हुआ और उस वजह से पूरे कार्यकर्ता और पूरा माहौल ये पूरा खराब हो गया है। मी सगळे जे आता आपले सहकारी इथं आलेले आहेत या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की तुमचा आमचं सगळ्यांचा उत्साह कमी करण्यासाठी, आम्हाला सगळ्यांना धाक दाखवण्यासाठी हे जे काही नाटक आहे हे रचवण्यात आलेलं आहे, जाणीवपूर्वक सगळं करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह कमी व्हावा, त्यांना भीती वाटावी, दहशत निर्माण व्हावी कार्यकर्त्यांमध्ये, अशा पद्धतीचं हे पद्धतशीर नियोजन आहे, कसं प्लॅनिंग आहे। या सरकारनी जो काय आमच्यावर लाठीचार्ज केला माझ्या सहकाऱ्यांवर आणि मला आणि माझ्या सहकाऱ्यांवर जे गुन्हे दाखल केले, आम्ही एक मिनिट जो जेलमध्ये काढलाय त्या एकेका मिनिटाचा बदला आम्हा सगळ्यांना मिळून घ्यायचा आहे। राहुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाटते की जेलमध्ये टाकलं, गुन्हे दाखल केले, लाठीचार्ज केला तर कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होईल, पण मी त्यांना दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही जेलच्या भीतीला घाबरत नाही, कोणत्याही गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही। कोणते किती खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करा आणि त्यामुळं जेलच्या मोठ्या भिंती, किती मोठ्या भिंती असोत, त्या भिंती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमी करू शकणार नाही, कुठल्याही परिस्थितीत करू शकत नाहीत। माझी सर्व कार्यकर्त्यांना, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की या गोष्टीचा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये यांना वाटतंय की आपला उत्साह कमी होईल, आपल्याला भीती वाटेल, पण मला माहिती आहे काँग्रेसचा कार्यकर्ता भिणारा कार्यकर्ता नाहीये। गांधीजीपासून अनेक आपल्या क्रांतिकारकांनी लाठ्या खाल्ल्या, जेलमध्ये गेले, फासावर चढले,
पण ते घाबरले नाहीत. उलट आणखी जास्त उत्साह त्यांचा वाढला. तर आज काँग्रेसच्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित नाही शतगुणित होणार आहे. मला पुन्हा खात्री आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आम्ही त्यांनी ज्या पद्धतीनं केलं, खोटे गुन्हे दाखल केले, जेलमध्ये आम्ही जावं असं वातावरण निर्माण केलं, ते तर आम्हाला जेलमध्ये टाकू शकले नाही. आम्ही स्वतःहून जेलमध्ये गेलो. आम्ही दाखवून दिलं की आम्ही काय घाबरत नाही जेलला. आमचे सर्व सहकारी 26 जण हे सगळे जेलमध्ये गेले. दाखवून दिलं आम्ही की आम्ही कुठल्या याला घाबरत नाही. तर माझी तुम्हाला पण विनंती आहे की पुन्हा आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीनं केलं, घाणेरडं राजकारण केलं, तसलं घाणेरडं राजकारण आपल्याला करायचं नाही. आपण काँग्रेसवाले आहोत. आपण याचा बदला जो आहे हा येणाऱ्या निवडणुकीत व्याजासहित, चक्रवाढ व्याजासहित त्यांना त्याची परतफेड. चला, मी खरं तर माझे जे सर्व सहकारी जे माझ्यासोबत तिथे जेलमध्ये आले, त्यांनी अंगावर गुन्हे घेतले. त्यांनी कुणासाठी गुन्हे अंगावर घेतलेत? त्यांनी काय स्वतःसाठी गुन्हे अंगावर घेतले नाहीत. त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत विनयभंगाचे, म्हणून ते सगळे तिथे आले होते आणि त्यासाठी त्यांनी गुन्हे अंगावर घेतले. हसत खेळत जेलमध्ये गेले. तर या माझ्या सर्व सहकारी, कारण शेवटी मी जो काही आहे तो या माझ्या सहकाऱ्यांमुळे आणि तुमच्या सगळ्यांमुळे मी आहे. आणि त्यामुळं यांचं सगळ्यांचं किती आभार मानावं मला समजत नाही. खरं तर मी आभार मानण्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. नाही भाऊ, कारण मी काय आहे तो तुमच्या सगळ्यांमुळे आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या सगळ्यांमुळे आहे. या प्रसंगी